भारत देशात जे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलं, कोणाची नोंद नाही. एकतर नोंद शासकीय असावं लागते किंवा ती जमात मागाससिद्ध असावी लागते. मराठा या दोन्हीमध्ये पण आहे. गायकवाड कमिशननं ते रद्द झालं, ती भाग वेगळा, पण मागाससिद्ध केलं मराठ्यांना. आणि मराठ्यांच्या 54 लाख नोंदी आरक्षणाच्या सापडल्या. या अगोदर भारत देशात कोणाच्या सापडलं नाही. मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रमप्राप्त आहे. मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो, हे काय त्याला सोडून आहे का? आज हे कोण म्हणतोय त्याच्यासाठी? आज सुनावणी आहे क्युरेटिव्ह पिटिशनवर. आज सुनावणी आहे, काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या सुनावणीबद्दल तुम्ही काय सांगा? चांगलं व्हावं, देव करो. ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी, तरच ते आरक्षण टिकू शकतं. ते जर त्याची हिअरिंग जर चेंबरला झाली तर फक्त निकाल वाचला जाईल. ज्या मान्य न्यायालयाने त्यावेळेस त्रुटी भरून काढायचं सांगितलं होतं, त्या यासाठी भोसले साहेबांच्या समितीनं त्रुटी भरल्या होत्या. तो अहवाल वाचन झाला